श्री स्वामी समर्थ यांचा अद्भुत अनुभव. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट हे गाव आजही भक्ती, श्रद्धा, चमत्कारासाठी प्रसिद्ध आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामी समर्थांचे वाक्य लाखो भक्तांच्या आयुष्याला आधार देते आहे. अनेक लोकांना संकटापासून बाहेर काढणारे, तसेच अडचणीच्या काळात मार्ग दाखवणारे आणि मनाला शांतता देणारे असे स्वामी समर्थ आजही भक्तांच्या अनुभवातून जिवंत असल्याचे जाणवते. मित्रांनो, खालील अनुभव जाणून घ्यायचे असतील चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर श्री स्वामी समर्थांचं नाव लिहायला विसरू नका. ही कथा एका सामान्य कुटुंबाची आहे, पण त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांनी त्यांचा पूर्ण जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून गेला. पहिला अनुभव आहे सुरुवात कसली संकटाची मालिका. म्हणजेच काय तर मित्रांनो, ठाण्याजवळ राहणारे अभिजित आणि स्नेहा हे नवरा बायको एका मध्यमवर्गीय कुटुंबातली होते. म्हणजे आपल्यासारखे सामान्य कुटुंबातले होते. अभिजित एका प्रायव्हेट कंपनीत काम करत होता. पगार ठीक होता, घर चालत होते. छोटस सुखी कुटुंब आयुष्य होतं त्यांचं. त्यांना एक 7 वर्षाचा मुलगा देखील होता. त्याचं नाव होतं अथर्व. सगळं व्यवस्थित चालू असताना अचानक कंपनीत मंदी आली आणि अभिजितची नोकरी गेली. सुरुवातीला त्याने फार मनावर घेतलं नाही. 2 महिन्यात दुसरी नोकरी मिळेल त्याचा विश्वास होता. पण खूप महिने गेले, इंटरव्ह्यू झाले, पण काही सिलेक्शन नाही झालं. बँकेचे EMI थकू लागले. घरात तणाव वाढू लागला. त्यातच अथर्व सतत आजारी पडू लागला. डॉक्टर बदलले, टेस्ट झाल्या, औषधं झाली, पण त्याची तब्येत काही सुधारली नव्हती. तर एका रात्री स्नेहा रडत म्हणाली, काय चाललंय आपल्या आयुष्यात? एक संपत नाही तर दुसरं संकट येतं. हे असे अनुभव भरपूर लोकांच्या आयुष्यात आले असतील. तर अभिजित शांत बसला होता. त्याच्याकडे उत्तरच नव्हतं. तर आजीचा सल्ला. त्याच्यामध्ये एक दिवस अभिजितची आई गावावरून आली, म्हणजे अथर्वची आजी. तर आजीने असा काय सल्ला दिला तर तिने घरातलं वातावरण पाहिलं. सर्वांच्या चेहऱ्यावर चिंता होती. सगळे टेन्शन मध्ये होते. आणि अचानक रात्री जेवण झाल्यावर ती म्हणाली, ती म्हणजे कोण, अथर्वची आजी, की तुम्ही एकदा अक्कलकोटला जा. तर तेवढ्यात अभिजित थोडा चिडून म्हणाला, आई आता देवाने काय करायचं? नोकरी इंटरव्ह्यू मिळते, प्रार्थना नाही. म्हणजे अभिजित थोडा नास्तिकच स्वरूपाचा आहे असं जाणून घेऊया आपण. तर आई शांतपणे म्हणाली की देव नोकरी हातात आणून देत नाही, पण मार्ग नक्की दाखवतो. तर तिने पुढे असं सांगितलं की मी तरुण असताना तुझ्या वडिलांवर मोठं संकट आलं होतं. त्यावेळी स्वामी समर्थांनी आम्हाला वाचवलं. तर मित्रांनो, अभिजितला फारसा विश्वासच नव्हता. कारण एवढं सगळं मंदी आहे तर स्वामी काय करणार असं त्याचं मत झालं. पण स्नेहाने आग्रह केला. शेवटी त्यांनी अक्कलकोटला जाण्याचा निर्णय घेतला. किती बोलला की मनात ठरवलं जाऊ, एवढं काही होत नाही तर एक दिवस आईचं बोलणं ऐकून आपण तिचं समाधान करून घेऊया, काय होते बघूया. तर मित्रांनो, पुढे त्यांचा अक्कलकोटचा प्रवास चालू झाला. तर त्या प्रवासामध्ये ते सकाळी लवकर निघाले. रस्त्यात शांतता होती. गाडीत कुणी फारसं बोलतच नव्हतं, कारण सगळे टेन्शन मध्ये होते. अक्कलकोटमध्ये पोहोचल्यावर त्यांना एक वेगळीच ऊर्जा जाणवली. मंदिराजवळ जाताच श्री स्वामी समर्थ या जयघोषाने वातावरण भारलेलं होतं. सगळ्या भक्तांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. काही जण डोळ्यात पाणी आणून प्रार्थना करत होते, तर काही जण नमस्कार करून शांत बसले होते. पण अभिजित मात्र अजूनही मनातून फारसा जोडला गेला नव्हता. कारण त्याच्या मनात सतत कर्ज आहे, नोकरी आहे, परत मुलगा आजारी पडतो, ह्याच सगळं टेन्शन होतं. तर तेवढ्यात त्याला एक पहिला अनुभव दिसला. काय अनुभव भेटला? पहिला अनुभव हे आपण आता पुढे जाणून घेणार आहोत. तर ते मंदिरात दर्शनासाठी उभे होते.
जसे आपण मंदिरात गेल्यावर दर्शनासाठी उभे असतो, रांग मोठी होती. तेवढ्यात अचानक त्यांच्या मागे उभे असलेले एक वृद्ध गृहस्थ अभिजितकडे पाहून म्हणाले, काळजी नको करूस, काम होईल. अभिजित चकित झाला. त्याने काही बोललंच नव्हतं. तर त्या वृद्धांनी पुन्हा सांगितलं, संकट संपायला वेळ लागतो, पण स्वामी आपल्याला सोडत नाही. तर मित्रांनो, दर्शन झाल्यावर अभिजितने मागे वळून त्या वृद्धांना शोधलं, पण ते कुठेच दिसले नाहीत. पूर्ण परिसर पाहिला आणि ते गायबच झाले होते. तर तेवढ्यात स्नेहाने हलक्या आवाजात विचारलं अभिजितला. स्नेहा तिकडेच होती. तर त्याला स्नेहाने अभिजितला हलक्या आवाजात असं विचारलं की, तुला वाटतं का? अभिजित काहीच बोलला नाही, पण त्याच्या मनात काहीतरी हल्लं होतं. कारण ते वृद्ध असं काहीतरी बोलून गेले होते. त्याच्याने अभिजितच्या मनात पॉझिटिव्ह फिलिंग्स आल्या होत्या. नंतर दर्शन सगळं संपलं, पाया वगैरे पडले सगळे. त्याच्यानंतर परतीनंतरचा बदल. घरी ते परत रिटर्न निघाली अक्कलकोटवरून. त्याच्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय बदल झाला? तर घरी परतल्यावर अभिजित रोज सकाळी श्री स्वामी समर्थ जप करू लागला. त्याच्या मनात एक वेगळाच उत्साह निर्माण झाला होता. तर सुरुवातीला फक्त आईच्या सांगण्यावरून तो ते करत होता. मनातून असा त्यांच्यावर स्वामींबद्दल एवढा विश्वास नव्हता त्याच्यावर. आई जप करायची म्हणून तो सुरुवातीला करायचा. पण नंतर तो त्या वृद्धांना भेटल्यानंतर रोज सकाळी जप करू लागला. पण हळूहळू त्याच्या मनात शांतता यायला लागली. पूर्वी तो सतत चिडचिड करत असे, आता थोडा तो स्थिर झाला होता. एक दिवस अचानक त्याला जुन्या कंपनीतील मित्राचा फोन आला. अरे, आमच्या कंपनीत एक ओपनिंग आहे, तू लगेच रिझ्यूम पाठव. अभिजितने इंटरव्ह्यू दिला आणि 2 दिवसात त्याची निवड सुद्धा झाली. त्याला पगार सुद्धा पेक्षा चांगला मिळता. तो आनंदाने घरी आला. आई हसली आणि म्हणाली, मी सांगितलं होतं ना, मार्ग मिळेल. स्वामी आपल्याला मार्ग नक्की दाखवतात. आपले संकट आपल्यावर येतच असणार, पण त्या संकटातून मार्ग दाखवणारे फक्त आपले स्वामी समर्थ आहेत. आणि हा अनुभव खूप स्वामी भक्तांच्या नक्कीच आला असणार, हे मी लिहून देते. तर अथर्वाचा चमत्कार आता बघूया. तर नोकरी मिळाल्यानंतरही अथर्वाची तब्येत मात्र पूर्ण सुधारली नव्हती. अथर्व म्हणजे कोण? तर अभिजितचा मुलगा. तो सतत आजारी पडत असायचा. तर एका रात्री त्याला जोरात ताप आला. डॉक्टरांनी सांगितलं की लगेच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल. त्या स्नेहा पूर्णपणे घाबरली होती. ती हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये बसून सतत श्री स्वामी समर्थांचा जप करत होती. त्यामध्ये रात्र झाली. त्यात थकव्याने, म्हणजे रात्रभर ती जागी होती, त्यात तिला थकवा आला. त्या थकव्यामुळे तिचा डोळा सुद्धा लागला आणि तिला स्वप्नात एक तेजस्वी व्यक्ती दिसली. केशरी वस्त्र, मोठे डोळे, चेहऱ्यावर तेज, जसे आपले स्वामी समर्थ. त्या व्यक्तीने अथर्वच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, घाबरू नकोस. स्नेहा दचकून जागी झाली. त्या क्षणी डॉक्टर बाहेर आले आणि ते म्हणाले, आता काळजीचं कारण नाही, ताप कंट्रोलमध्ये आहे. तर दुसऱ्या दिवशी डॉक्टर अथर्वची तब्येत झपाट्याने सुरुवात झाली. कारण डॉक्टर त्याला स्नेहाला म्हणालेले की काळजी करण्याचं कारण नाही, ताप आता हळूहळू जात आला आहे. तेवढ्या दुसऱ्या दिवशी तब्येत सुधारू लागली. पुढचा आपण बघणार आहोत श्रद्धेचा प्रवास. तर श्रद्धा किती आपल्याला पॉवरफुल ठेवते ते आता आपण बघणार आहोत. तर श्रद्धेच्या प्रवासामध्ये आपल्याला असा अनुभव मिळेल की त्या दिवसानंतर, म्हणजे अथर्व बरा झाल्यानंतर अभिजित आणि स्नेहा पूर्णपणे स्वामी भक्त झाले.
पहिला अनुभव अभिजितला नोकरीमध्ये मिळाला. दुसरा अनुभव स्नेहाला त्याच्या अथर्वच्या आजारपणामध्ये मिळाला. तर तेव्हापासून ते दर गुरुवारी ते दिवा लावत असे, जप करत असे, तसेच गरजू लोकांना मदत करत असे. कारण त्यांना जाणवलं होतं की फक्त चमत्कार मागण्यात भक्ती नसते, तर ती माणुसकीतही भक्ती असते. तुम्ही एखाद्याला माणुसकी म्हणजे तुम्ही तुमचे मेड असाल, तुमच्या घरात कोण कामवाले असतील, तुमच्यापेक्षा कमी पगारवाले असतील, तसेच तुमच्यापेक्षा कमी म्हणजे वॉचमॅन वगैरे असतील, तर त्यांना तुम्ही आपण हाडतूड वगैरे करायचं नाही. त्यांच्यातसुद्धा देव असतो. तर तुम्ही त्यांना माणुसकीने प्रेमात आपल्यासारखंच आपलं मानलं पाहिजे. कोणाला कमी लेखायचं नाही. कारण पैसा जसा येतो तसा हरवायला सुद्धा वेळ नाही लागत. तर दुसरा अनुभव असा आहे की हरवलेलं मूल. म्हणजे काही की आता आपण दुसरा अनुभव बघणार आहोत, की कल्याणमध्ये राहणारी वर्षा तिच्या 5 वर्षाच्या मुलासोबत बाजारात गेली होती. बाजारात खूप गर्दी होती. एका क्षणी तिचा मुलगा हातातून सुटला. ती घाबरली. पूर्ण बाजारात तिने शोधलं. नावाने ओरडत होती. पण मुलगा काही सापडला नव्हता. तिच्या डोळ्यात पाणी आलं. हा अनुभव मित्रांनो दुसरा अनुभव आहे. तर आपण सुद्धा कुठे मार्केटला गेल्यावर मार्केट सोडा, कुठे साध्या मॉलला गेल्यावर मुलं असे खेळण्यामध्ये बिझी असतात की आपल्या हातातून सरकतात, हरवून जातात. तसंच ती मार्केटमध्ये तिचा मुलगा हरवला. ती एका कोपऱ्यात उभी राहून म्हणाली, "स्वामी माझं मूल परत मला द्या." फक्त 10 मिनिटांनी एक पोलीस मुलाला घेऊन आला. तो शांत होता. वर्षाने विचारलं, "तू कुठे होतास?" मुलगा म्हणाला, "एक आजोबा माझा हात धरून उभे होते. त्यांनी सांगितलं, 'आई येईल.'" "कसे आजोबा?" वर्षाने त्याला विचारलं मुलाला. तर मुलाने वर्णन केलं. कोणाचं? आजोबांचं. की ते वर्णन स्वामी समर्थांच्या फोटोच्या रूपासारखं होतं. तर स्वामी हे सतत आपल्या सोबत असतात. फक्त तुम्ही मनापासून त्यांना हाक मारा. आता आपण बघणार आहोत तिसरा अनुभव. तिसरा अनुभव म्हणजे अपघातातून बचाव. ॲक्सिडेंट जर कोणाचा त्याच्यामधून कसं वाचतं, त्यामध्ये आपला तिसरा अनुभव स्वामींचा आपण जाणून घेणार आहोत. तर एके रात्री पुण्याचा रोहन रात्री उशिरा कारने घरी जात होता. त्यामध्ये पावसाचे दिवस होते. पाऊस जोरात होता. त्यात रस्ता ओला होता आणि अचानक समोर आलेल्या ट्रकचा प्रकाश डोळ्यात पडला आणि त्याची कार घसरली. खूप वेळा आपण पण अनुभवतो की आपण रात्रीचा प्रवास करत असतो. अचानक दुसऱ्या साईडचे लाईटचे फोकस आपल्या डोळ्यावर होतात आणि आपल्याला बैचेन होते. तर त्याला वाटलं आता अपघात होणार. त्याने डोळे मिटून फक्त एकच नाव म्हणाला, एकच शब्द म्हणाला, स्वामी. कार रस्त्याच्या अगदी कडेला जाऊन थांबली. फक्त काही इंचावर खोल खड्डा होता. रोहन पूर्ण थरथरत होता. तो बाहेर आला. त्याच्या कारचं मोठं नुकसान होऊ शकलं असतं. पण त्यांनी फक्त एक स्वामी हाक मारली. पण त्याला एक ओरडाही नव्हता. त्या दिवसानंतर त्याने प्रत्येक गुरुवारी अन्नदान सुरू केलं की त्याला स्वामींनी वाचवलं. श्री स्वामी समर्थ. आता आपण बघणार आहोत चौथा अनुभव. तो म्हणजे नोकरीमध्ये चमत्कार. तर मित्रांनो नाशिकचा अमोल 2 वर्षापासून बेरोजगार होता. घरची परिस्थिती बिकट होती. त्याला डिप्रेशन येऊ लागलं होतं. त्यामध्ये एका मित्राने त्याला स्वामी समर्थांचा जप सांगितला. असे आपण खूप कोणाकडून सल्ले ऐकत असतो की खूप डिप्रेशन आलं असेल तर भरपूर लोक म्हणजे स्वामी भक्त असतात. ते आपल्याला सांगतात की श्री स्वामी समर्थांचा जप कर. फक्त 11 दिवस श्रद्धेने कर. अमोलने सुरुवात केली. पहिल्या काही दिवसातच काहीच फरक त्याला वाटला नाही. पण 7व्या दिवशी त्याला एका जुन्या HR चा फोन आला. इंटरव्ह्यू सुद्धा झाला आणि त्याची निवड लगेच झाली. त्याला आश्चर्य वाटलं,
कारण त्याने त्या कंपनीत वर्षभरापासून अर्ज केला होता. HR म्हणाला, "तुझं जुनं प्रोफाईल अचानक आमच्या समोर आलं आणि आणि आम्ही तुला फोन केला." अमोलच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्याला समजलं की मी फक्त एका शब्दात स्वामींचा जप केला आणि लगेच स्वामींनी मला दर्शन दिलं. 5वा अनुभव आहे हॉस्पिटलमधील अनोळखी बाबा. मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये सीमा तिच्या वडिलांसाठी रात्रभर थांबली होती. ऑपरेशन मोठं होतं. डॉक्टरांनी रिस्क सांगितली होती. ती हॉस्पिटलच्या बाकावर बसून रडत होती. तेवढ्यात एक वृद्ध बाबा तिच्याजवळ आले. ते म्हणाले, "रडू नकोस, ऑपरेशन यशस्वी होईल." त्यांनी तिच्या हातात उदी ठेवली. सीमाने नमस्कार केले. 2 मिनिटांनी ती मागे वळली, पण बाबा दिसत नव्हते. ऑपरेशन यशस्वी झालं. नंतर तिने स्वामी समर्थांचा फोटो पाहिला आणि ती थक्क झाली. कारण तेच चेहरे होते. भक्ती म्हणजे काय? तर यावरून आपल्याला असं समजतं की भक्ती म्हणजे काय? तर मित्रांनो, स्वामी समर्थांच्या अनुभवामध्ये एक गोष्ट समान दिसते. ते म्हणजे श्रद्धा. श्रद्धा म्हणजे फक्त चमत्काराची अपेक्षा नाही, तर श्रद्धा म्हणजे संकटातही आशा ठेवणे. श्रद्धा म्हणजे मन शांत ठेवणं. श्रद्धा म्हणजे दुसऱ्याला मदत करणं. अनेक लोक सांगतात की स्वामी समर्थ स्वप्नात येतात, काहींना संकटातून वाचवतात, काहींना योग्य मार्ग दाखवतात, काहींच्या मनात धैर्य निर्माण करतात. स्वामी समर्थांचे काही प्रसिद्ध संदेश आहेत की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तसेच अशक्य शक्य करतील स्वामी. आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला मी कधी सोडत नाही. मित्रांनो, तसेच संकट येतं पण ते कायम राहत नाही. आणि अंतिम अनुभव आपण आता बघणार आहोत की जीवन बदलून टाकणारी रात्र. तर अभिजितच्या आयुष्यात सर्व काही ठीक चाललं होतं, पण एक दिवस त्याच्या कंपनीत पुन्हा मोठी समस्या आली आणि त्याला जुन्या भीती आठवू लागल्या. रात्री त्याला झोप लागत नव्हती. तो गच्चीवर जाऊन बसला. आकाशात चंद्र होता. त्याच्या मनात विचार सुरू होते, पुन्हा सगळं बिघडलं तर? अचानक त्याच्या मोबाईलवर यूट्यूब उघडलं आणि ऑटोमॅटिक एक भजन सुरू झालं. जसं आपण नॉर्मल असं यूट्यूब चालू केल्यावर आपल्या समोर एक काहीतरी वेगळं येतं, तसं त्याच्या मोबाईलवर अचानक भजन सुरू झालं. ते म्हणजे श्री स्वामी समर्थांचं. त्याच्या अंगावर शहारे आले. तो शांत बसून ऐकत राहिला. त्या क्षणी त्याला जाणवलं, संकट आयुष्यात येणारच आणि येतातच, पण जर श्रद्धा असेल तर माणूस तुटत नाही. त्याच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. त्याने आकाशाकडे पाहिलं आणि हळूच म्हटलं, काय म्हटलं? स्वामी धन्यवाद. तर मित्रांनो, या एवढ्या सगळ्या अनुभवातून आपल्याला काय निष्कर्ष मिळतं की आजही लाखो लोक स्वामी समर्थांचे अनुभव सांगतात. कुणाला आर्थिक संकटातून मार्ग मिळतो, तर कुणाला मानसिक शांतता मिळते, तर कोणाला जगण्यासाठी नवीन उमेद मिळते, आशा मिळते. तर कदाचित प्रत्येक अनुभवाला विज्ञानाने उत्तर मिळणार नाही. फक्त भक्तासाठी अनुभव म्हणजे सत्य असतं. जेव्हा माणूस पूर्णपणे हतबल होतो, तेव्हा कुठेतरी एक अदृश्य शक्ती त्याचा हात धरते आणि त्याला पुढे चालायला शिकवते. ती शक्ती म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ. म्हणूनच अजूनही लाखो भक्त एकच गोष्ट विश्वासाने म्हणतात, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामींचे अनुभव हे जर तुम्हाला आवडले असतील, नक्कीच आवडले असणार आणि तुम्ही भरपूर अनुभव सुद्धा अनुभवले असणार. तर कोणाकोणाचे काय काय अनुभव आले असतील मला कमेंट करून नक्की कळवा. तसेच श्री स्वामी समर्थांचं नाव लिहायला विसरू नका. त्यानिमित्ताने तुमच्या हातातून श्री स्वामी समर्थांचा एक नाव तरी लिहिलं जाईल. श्री स्वामी समर्थ.